Snowflakes falling down, it's Christmas time. नमस्कार, मी स्वामिनी आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रिसमस DIYs तयार करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी हे कार्डशीट घेतलंय. हे जे कार्डशीट आहे हे जुन्या ड्रॉइंग बुकचं कव्हर आहे. आपण कोन तयार करतो त्याप्रमाणे हे रोल करायचे. फेविकॉल किंवा सेलो टेपनी पेस्ट करायचे. खालच्या साईडनी कट करून घ्यायचंय. क्रिसमस ट्रीचा जो आपला आकार आहे तो तयार झालाय. मिनिएचर क्रिसमस ट्री तयार करण्यासाठी हे ग्रीन कलरचं गार्लंड मी इकडे वापरते आणि ते फक्त आपल्याला या कोनवरती रोल करत जायचंय. सगळ्यात पहिल्यांदा मी सेलो टेप लावून घेतलाय आणि एक एक करून मी हे संपूर्ण गार्लंड या कोन भोवती रोल करणार आहे. ऑलमोस्ट क्रिसमस ट्री तयार झालेला आहे. आता ह्याला फक्त डेकोरेशन म्हणून एक छोटासा स्टार मी वरती लावणार आहे आणि माझ्याकडे अशा काही डेकोरेटिव्ह लेसेस आहेत. सगळ्यात पहिली जी आहे ती ग्रीन कलरची आहे आणि त्यानंतर पिंक कलर मध्ये आहे. आपला पहिला DIY मिनिएचर क्रिसमस ट्री तयार झालेला आहे. दुसरा DIY आहे क्रिसमस साठी बुकमार्क्स. सगळ्यात पहिल्यांदा या तिन्ही पॉप्सिकल स्टिक्सना मी रेड पोस्टर कलर देऊन घेणार आहे. तुम्ही ॲक्रेलिक कलर सुद्धा वापरू शकता. तिन्हीला प्लेन रेड कलर देऊन घेतलाय. तिन्ही पॉप्सिकल स्टिक्सना कलर्स देऊन झालेले आहेत. आता पुन्हा एकदा एक कार्डशीटचा पीस घेतलाय आणि त्याच्यावरती मी हॅट काढणार आहे. ती मी ब्लॅक पेननी कलर करणार आहे. एकूण अशा 3 हॅट्स मी तयार करणार आहे आणि प्रत्येक पॉप्सिकलच्या वरती या हॅट पेस्ट करणार आहे. आता प्रत्येक हॅट वरती हे 2 गुगली आईज मी लावणार आहे. आणि व्हाईट कलर पेननी स्माइली फेस तयार करणार आहे. ग्रीन कलरची ही लेस वापरून मी बो तयार करणार आहे. प्रत्येक हॅटच्या खाली हा बो प्लेस करणार आहे. त्या बोच्या वरती एक व्हाईट कलरची डेकोरेटिव्ह बीड लावणार आहे. बटन्स तयार करण्यासाठी मी हे स्पार्कल्स वापरलेत. आपले अतिशय क्यूट असे क्रिसमसी बुकमार्क्स तयार झालेले आहेत. तिसऱ्या DIY साठी पुन्हा एकदा मी कार्डबोर्ड घेतलाय आणि सर्कल काढून घेतलाय. त्यानंतर हे ग्रीन कलरचे फोम शीट्स मी वापरतेय. त्याच्यावरती हा लीफ पॅटर्न मी तयार केलाय
आणि तो मी कट करून घेतलाय। सो असे भरपूर लीफ पॅटर्न्स मी कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर लॉंग पेटल्सचा हा एक पॅटर्न तयार केलाय, सो ते पण मी कट करून घेतलेत। सर्कलवरती मी आधी फेविकॉल लावलाय आणि एक एक करून या ज्या पाकळ्या आहेत त्या मी लावायला सुरुवात करतेय। सो तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण ख्रिसमससाठी रीत बनवतोय। सो आता या सगळ्या पाकळ्या लावून झालेल्या आहेत। प्रत्येक पाकळीच्या मध्ये मी असा फेविकॉल लावतेय। डार्क ग्रीन कलरच्या या ज्या लॉंग पेटल्स आपण तयार केल्या होत्या सो त्या मी आता लावतेय। आणि प्रत्येक लॉंग पेटल्सच्या मध्ये हे पिंक कलरचे डेकोरेटिव्ह बीड्स लावतेय। हँग करण्यासाठी मी ही पुन्हा एकदा ग्रीन कलरची लेस लावतेय बॅक साइडला। आणि आपलं ख्रिसमस साठी अतिशय सुंदर हे डेकोरेटिव्ह रीत तयार झालेलं आहे। सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।